गुड मॉर्निंग. आज आपण 8वी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता विषयीची प्रश्नपत्रिका पाहतोय 2023 ची. प्रश्न क्रमांक 60 ते 75. बघा, प्रश्न आकृतीत लपलेली आकृती पर्यायातून निवडा. बघा, पण लपलेली आकृती कोणते? थोडं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल. पर्याय क्रमांक 2. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा अचूक पर्याय निवडा. आता इथे एकूण ज्या संख्या आहेत, समजा ह्या दोघाचा एक गट बनवला आपण, ह्या दोघाचा एक गट बनवला आणि 45 आणि प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येचा गट बनवला. आता पहिल्या दोन संख्येमध्ये काय फरक आहे रे, किंवा काय रिलेशन आहे, किंवा तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये आता 6 ची 1/6 आहे की नाही. 9 आणि 18 मध्ये काय रिलेशन आहे? 9 आणि 9 ची दुप्पट काय आहे? 18 आहे. पहिल्या जोडीमध्ये 1 पट आहे, दुसऱ्या जोडीमध्ये 2 पट आहे, म्हणजे तिसऱ्या जोडीमध्ये काय येणार? 3 पट. मग 3 5 15, चला 1 3 चौक 12 आणि 1 13. 135 आहे का पर्याय पहा. पर्याय क्रमांक 4. तीन 8 15 26 43 68 103. पुढे प्रश्नचिन्ह सांगा काय येईल? मी तो वाटल्यास पुन्हा संख्या लिहितो. 3 8 15 26 43 68 103 आणि इथं प्रश्नचिन्ह. फरक सांगा ह्या दोघांमध्ये कितीचा आहे? 3 आणि किती 8? 5. 8 आणि किती 15? 7. 15 आणि किती 26? 11. 26 आणि किती 43? सांगा. 17. 43 आणि किती 68? 25 ना. 68 आणि किती 103? 35. आता इथं फरक कितीनं वाढला रे? 5 आणि 2 7 न वाढलाय की नाही. 7 आणि किती 11 4 न वाढला. इथं फरक कितीनं वाढला बघा? 6 न. इथं 8 न. हा, बरोबर. आता इथं फरक 12 न वाढणार, म्हणजे नवीन फरक किती होणार? 35 आणि 12 किती? 47. 103 मध्ये 47 ऍड करा, मिळवा 150. हा, म्हणजे या प्रश्नाच्या चिन्हाच्या जागेवर 150 असेल. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्नचिन्हाच्या जागी या ठिकाणी जी चिन्ह आहेत ती कशा पद्धतीने येतील सांगा. पहिल्या आणि दुसऱ्याची आदला बदल केली बघा, दिसतंय का? गुणिले 1 नंबरला आणि वर्तुळ आहे ते 2 नंबरला, बाकी तिन्ही चिन्ह हाय असे आहेत. पुन्हा इथं दुसऱ्या आणि तिसऱ्याची आदला बदल केली बघा. पहिलं गुणिले हाय असं 4 नंबरचा चौकोन आणि 5 नंबर अधिक, फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्याची आदला बदल केली. आता इथं कोणती आदला बदल होणार मग? तिसऱ्या आणि चौथ्याची. म्हणजे पहिला हाय असं 2 नंबरचा त्रिकोण हाय असा, 4 नंबरचा चौकोन 3 नंबरला येणार आणि 3 नंबरचं वर्तुळ 4 नंबरला जाणार, अधिक चिन्ह आहे असं. कुठं हा पर्याय आहे पहा.
पर्याय क्रमांक 2. YXWUTQPL प्रश्नचिन्ह. बघा वर ABCD मालिका पण तुम्हाला मी लिहून दाखवलेली आहे. आता प्रत्येक गटातील पहिला अल्फाबेट बघा, म्हणजे प्रश्नचिन्हातलं पहिला अल्फाबेट तुम्हाला मिळेल. Y आणि W कितीनं मागं जायचं? 2 न पाठीमागे आहे की नाही. त्यानंतर W आणि T कितीनं मागं जायचं बघा? 1, 2 आणि 3 न पाठीमागं. त्यानंतर T आणि P कितीनं मागं यायचं बघा? 1, 2, 3 आणि 4, 4 न पाठीमागं. मग Pच्या पाठीमागं 5 न जावं लागलं की नाही. मग Pच्या पाठीमागं 5 बघा. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 ला मागं आल्यावर कोणतं अल्फाबेट मिळेल? K. आता 2 नंबरचा अल्फाबेट आपल्याला पाहायचा आहे. W आणि U, सॉरी X आणि U बघा बरं. X आणि U कितीने पाठीमागं? 3 न. U आणि Q बघा. U आणि Q 1, 2, 3 आणि 4 न पाठीमागं. Q आणि L बघा. Q आणि L 1, 2, 3, 4 आणि 5 न पाठीमागे. मग आता पुढचा अल्फाबेट काढण्यासाठी 6 ने पाठीमागे जावा. Lच्या मागे 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. F मिळते. मग KF हा पर्याय बघा. पर्याय क्रमांक 4. हा बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येते ओळखा पाहू. पर्याय क्रमांक 1. आता हे जे बाणाचं चिन्ह आहे का नाही ते घड्याच्या दिशेनं 90 अंशातून रोटेट झाले बघा इथं. पुन्हा म्हणजे आता हा पर्याय ड्रॉप झाला. 3 पर्याय आपल्याला उरलं. आता हा जो स्टार आहे तो गतिवत दिशेनं 90 अंशातून रोटेट होऊन वरच्या घरात गेला. पुन्हा हिथं आता खाली येणार. खालच्या घरात म्हणजे हा पण पर्याय ड्रॉप झाला. आता हे जे वर्तुळ आहे ती या घरात आहे. हे कसं गेलं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन 90 अंशातून रोटेट झालं. पुन्हा हे 90 अंशातून आता त्या स्टारच्या घरामध्ये जाणार. बरं आता दोन्हीत काय फरक आहे बघा पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीत. अर्धवर्तुळ. हा आता हे अर्धवर्तुळ खाली आहे ते वर गेलं. पुन्हा खाली आलं म्हणजे पुन्हा पुढे जाणार वर जाणार ना. म्हणजे हा पण पर्याय ड्रॉप झाला. म्हणजे एकमेव कुठला राहिला? पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट. एका रांगेत विहांचा डावीकडून 23वा. समजा मी अशा प्रकारे एक लाईन काढली. विहांचा डावीकडून 23वा. डावीकडून म्हणजे मी वरून लिहितो आणि उजवीकडून म्हणलं की मी खालून लिहितो. विहांचा डावीकडून 23वा. समजा इथं विहान आहे आणि त्याचा डावीकडून क्रमांक आहे तो 23वा आहे. सोनलचा उजवीकडून 15वा. इथं सोनल उजवीकडून क्रमांक खाली येतो मी. उजवीकडून 15वा आहे. दोघांच्या दरम्यान 4 मुलं आहेत समजा. 1, 2, 3 आणि 4 मुलं आहेत. तर त्या रांगेत एकूण किती मुलं? आता मला सांगा विहानच्या डावीकडे किती जण आहेत रे? विहानच्या डावीकडं. विहानचा डावीकडून 23वा म्हणजे विहानच्या डावीकडे किती जण आहेत? 22. पुन्हा विहान 1. पुन्हा विहान आणि
सोनलच्या दरम्यान किती मुलं आहेत? 4. चार. सोनल 1 आणि सोनलच्या उजवीकडे 15 आहे. उजवीकडे 14. करा बेरीज. 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 32, 42 ना. म्हणजे पर्याय क्रमांक 4. पण आपल्याला इथं 2 अचूक पर्याय विचारलेले आहेत. दुसरा पर्याय कसा काढायचा सांगा. पुन्हा एक मेसेज रेषा काढतो. आता इथं समजा मी विहान घेतला. विहानचा डावीकडून क्रमांक किती आहे? 23. बरोबर ना. विहानचा डावीकडून क्रमांक किती? 23. आणि सोनलचा उजवीकडून 15वा. समजा इथं सोनल आहे. सोनलचा उजवीकडून किती आहे? 15वा आहे. आता विहान आणि सोनलच्या दरम्यान 4 मुलं आहेत समजा. आता मला सांगा, सोनलचा उजवीकडून क्रमांक 15वा आहे. आपण सोनलचा डावीकडून क्रमांक काढूया. आता सोनलचा इथं कितवा क्रमांक येणार? बरं, विहानचा उजवीकडून क्रमांक आपण काढूया. बघा, इथं सोनलचा 15वा क्रमांक आहे, म्हणजे इथं 14वा असणार. इथं किती असणार? 13वा, 12, 11 आणि इथं 10वा. याचा अर्थ विहानचा उजवीकडून क्रमांक किती येणार? 10वा. मग विहानच्या डावीकडे किती मुलं आहेत? 22. पुन्हा विहान 1 आणि विहानच्या उजवीकडे किती आहेत? 9. 22 आणि 1 23 आणि 9 32 ना. म्हणजे त्या रांगेत एकूण किती मुलं आहेत? 32. असं दोन्ही पर्याय येऊ शकतात. नेक्स्ट, खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडा. आता ही खालची जी रेषा आहे का नाही, तिथं पहिल्या पर्याय दिसत नाही बघा इथं. त्यामुळे हा एक पर्याय ड्रॉप झाला. अजून कुठला ड्रॉप करू सांगा. आता इथं जो सपाट पृष्ठभाग आहे तो इथं सपाट दिसत नाही, वक्र दिसतोय का नाही. म्हणजे ही 3 नंबरची पण ड्रॉप झाली. आता दुसऱ्यांचा काय फरक आहे? पर्याय क्रमांक 4 सर. पण काय फरक आहे? सर मोठा हा, अर्धा इथं चेपला सपाट आहे. पृष्ठभाग आहे, इथं कसं आहे? वक्र आहे. त्यामुळे ही ड्रॉप झाली. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 2 सर. आता ह्यातला स्पेस इथं कुठनं वर्तुळ आलं? ही ड्रॉप झाली आकृती. आता हे वर्तुळ वरच्या भागात इथे गेले, म्हणजे हे पण ड्रॉप झालं. आपल्याकडे 2 आणि 3 असं 2च पर्याय शिल्लक आहेत. आता काय फरक आहे बघा. ते 3 मध्ये लय वरती सरकली आकृती. हा, इथं स्पेस जास्त दिसतोय ना, त्यामुळे ही पण ड्रॉप झाली. म्हणून पर्याय क्रमांक 2. अक्षरमालेतील आय आणि यू या अक्षरांपासून समान अंतरावरील अक्षर हे उजवीकडून कितव्या क्रमांक आहे? अगोदर मी आय ला आणि यू ला अंडरलाईन करतो. समान अंतरावरील अक्षर करताना काय करायचं? आय पासून उजवीकडे बघा. पहिलं जे, दुसरं के, तिसरं एल, चौथं एम, एन 5वं. आता यू पासून डावीकडं पहिलं टी,
दुसरं यस, तिसरं आर, चौथं क्यू आणि पाचवं म्हणजे कुठला आर आहे मधोमधचं अक्षर? आय आणि यू पासून समान अंतरावर ओ आलं. मग ओ हे अक्षर उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे बघा? उजवीकडून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 म्हणजे पर्याय क्रमांक 1. अक्षरमालेतील पहिल्या व तिसऱ्या गटाची अदलाबदल केली. हा पहिला गट आहे 5चा, हा दुसरा 5चा, तिसरा, चौथा आणि 5वा. कोणाची अदलाबदल करायची? पहिल्या आणि तिसऱ्याची. तिसरा गट काय आहे सांगा? के, एल, एम, एन आणि ओ. आणि पहिला गट तिसऱ्याच्या जागेवर न्यायचा. म्हणजे तिसऱ्या ठिकाणी काय येणार? ए बी सी डी ई. आता पाचव्या आणि दुसऱ्याची अदलाबदल आहे. दुसऱ्याची आणि पाचव्याची. म्हणजे दुसरा जो गट आहे तो पाचव्या ठिकाणी आला. एफ जी एच आय जे आणि पाचवा दुसऱ्याच्या ठिकाणी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि चौथा हाय असा राहिला. आता ही नवीन अक्षरमाला तयार झाली. आता ह्या नवीन अक्षरमालेत क्यू व एम च्या दरम्यान क्यू कुठं आहे? इथं. आणि एम कुठं आहे? इथं. यांच्या दरम्यान मध्यभागी येणारे अक्षर आपण क्रमांक देऊया. एमच्या उजवीकडं 1 2 3 4 5. क्यूच्या डावीकडं 1 2 3 4 5. म्हटलं त्याला 6वा देऊ, त्याला 6वा देऊ. म्हणजे कुठला आला अक्षर मध्यभागी? वाय. म्हणजे पर्याय क्रमांक 4. एका लाकडी घन ठोकळ्याला त्याच्या सम्मुख पृष्ठभागावर लाल, हिरवा, निळा याप्रमाणे 3 रंग दिले आणि त्या ठोकळ्याला सर्व पृष्ठावर समांतर 3 काप घेतलं. मी एक तुमच्या माहितीसाठी स्केच डायग्राम इथे काढून दाखवतो. बघा मध्ये 3 भाग काप घ्यायचे म्हणजे 4 भाग होणार. एकाच 4 भाग होणार. झाली, आकृती पूर्ण झाली. हा, आता बघा समोरासमोरील पृष्ठभागाला रंग दिला. समजा वरचा रंग आहे तो लाल आहे. लालला आपण इंग्रजीत रेड म्हणतो. आता त्याच्या लगतच्या पृष्ठभागाला हिरवा, हिरवा म्हणजे ग्रीन दिला आणि इकडच्या पृष्ठभागाला निळा म्हणजे ब्ल्यू दिला. शब्द महत्वाचा आहे बरं का. सम्मुख पृष्ठभागावर समान रंग. समोरासमोरील पृष्ठभागावर समान रंग दिला. आता प्रश्न 71वा काय पहा. लाल व निळा हे दोनच रंग असलेले किती ठोकळे तयार होतील? लाल व निळा हे दोनच रंग, लाल आणि निळा. हिताच ना का लाल निळा? मला सांगाय बा इथं मी कोणी करतो इथं. वर लाल आहे आणि खाली कुठला येणार? निळा. इथं कुठला येणार? वर लाल आणि खाली निळा. इथं सांगितले दोनच शब्दाला महत्व आहे. आता हा ठोकळा घेता येणार नाही कारण एका बाजूला लाल आणि एका बाजूला जरी निळा असला तरी तिसऱ्या पृष्ठभागाला हिरवा असणार आहे. हिरवा पृष्ठभाग नको आहे आपल्याला. लाल म्हणजे दोनच पृष्ठभाग रंगीत पाहिजेत. त्यात एका पृष्ठभागाला लाल आणि दुसऱ्या पृष्ठभागाला निळा. म्हणजे एका कडेवर किती ठोकळं आलं? 2. तसं इथं पण 2 येणार. म्हणजे 4 कडा येणार. म्हणजे बेचोक किती येणार? 8. 8 ठोकळा असा असणार आहेत की ज्याच्या 2 पृष्ठभागाला अनुक्रमे लाल आणि
निळे अशा प्रकारचे रंग असणार आहेत. समजलं का सगळ्यांना? पर्याय क्रमांक 1 कसं आलं? हो. हा, आता पुढचा प्रश्न. फक्त एकाच बाजूला रंग लागलेले किती घन ठोकळे तयार होतात? म्हणजे एकच पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे विचारलेत. एकच पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे कोण सांगते? बघा इथं एकाच पृष्ठभागावर रंग असणार. इथं आणि इथं. म्हणजे एका पृष्ठभागावर 4 ठोकळे. असं 6 पृष्ठभाग असणार ना. म्हणजे 4 आणि 6 चा 24. गुणाकार 24. पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 3 सर 24. 3. हा, पुढील मनोऱ्याचे निरीक्षण करून त्यातील अंकाच्या मांडणीवरून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडायचा आहे. बघूया आपण पुढच्यात कसं दिसते. एकच मिनिट. प्रश्नपत्रिका जवळ मला घेतो. हा बघा, पहिले दिले 25, 32, 12, 37. 25, 32. इथं 25 वरून 32 वर आलो. पुन्हा 12, पुन्हा 37 असा गट आहे. 33, 16. सॉरी 33, 26, 31 आणि 37. काय फरक आहे रे? इकडे जशी डायग्राम आहे तशीच इकडे आहे. म्हणजे थोडक्यात आरशातील प्रतिमा दिसते की नाही? काय दिसते? आरशातील प्रतिमा. आता बघा, आता समसंबंध आहे 38 नंतर 18 आहे. 38, 18 ओके. त्यानंतर 29 ओके. आणि त्यानंतर 23. आता मला सांगा 38 ताला डावीकडून 2 नंबरला आहे, मग उजवीकडून 2 नंबरला 24 आहे. 24 नंतर आपण 13 वर जाणार. 13 वरनं पुन्हा 35 वर आणि 35 वरनं 39 वर. म्हणून याचं उत्तर बघा, लक्षात ठेवा 24, 13, 35, 39. 24, 13, 35, 39 आहे का? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. हा, पर्याय. आता नेक्स्ट 28 त्यापासून 20 वर गेलो. 28 नंतर 20, 20 नंतर 38, 38 नंतर 32, 32 नंतर 37, 37 नंतर 29, 37 नंतर 29 म्हणजे खाली. हा, 29 नंतर 16, 16 नंतर 26. आता 26 नंतर कुठं जायचं? पुढचं त्यांनी दिलं नाही. पुढच्या 2 संख्या आपल्याला शोधायच्या. 21. 21 नंतर 35. 21 आहे का आपण? 21, 35 आहे का बघा इथं? 21, 35 आहे. पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचा प्रश्न 75वा. 27, 19, 12. 27, 19, 12. परीक्षेला शिस्पेन्शिलनं प्रश्नपत्रिका असं आकृती तयार करून घ्यायची, मी लक्षात येतं. पुन्हा पडता येत आपल्याला शिस्पेन्शिल. 27, 19, 12. कोणती डायग्राम झाले रे? पेक्षा लहान. 31, 17, 22 बघा. 31, 17, 22 पेक्षा मोठी. पण फरक काय आहे रे? आता खालून वर गेलो, हा फरक आहे. समजलं ना? आरशातील प्रतिमाच आहे, परंतु क्रम वेगळा थोडा दिसतोय. आता बघा 28, 14, 38 कुठे आहे? आता हे पर्यायावरूनच आपल्याला शोधावं लागेल. आता पर्यायामध्ये 24, 36, 21. 24, 36, 21 बघा. 24, 36, 21. 24, 36, 21. हा.
अजून एक पर्याय येतोय 29, 23. 29, 23, 32. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 आहे बघ. हे आणि हे. समजलं? अशा पद्धतीने आज आपण 2023 ची प्रश्नपत्रिका संपवलेली आहे. आता आपल्या फक्त 2 प्रश्नपत्रिका उरलेल्या आहेत, 2024 आणि 25. म्हणजे साधारणतः छोट्या छोट्या 6 तासिका लागणार आहेत. होय, आज संध्याकाळी पण एखादं एक्स्ट्रा घेऊया, कारण कालचा दिवस आपल्याला भरून काढायचा आहे. बस करूया. ओके, बाय.